मित्रांनो, आपण पाहिलं की कोविडच्या काळात व्हॅक्सिनेशनमुळे बऱ्यापैकी कोविडला आटोक्यात आणण्यात आपल्याला मदत झाली. त्याच प्रकारे व्हॅक्सिनेशनमुळे आपण कॅन्सर टाळू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. नमस्कार, मी डॉक्टर अद्वैत वैद्य. मी एशियन नोबल हॉस्पिटल येथे कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहे. सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये दुसरा सगळ्यात जास्त आढळून येणारा कॅन्सर आहे. या कॅन्सरमध्ये 95 ते 100% केसेसमध्ये HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे इन्फेक्शन आढळून येते. याच्यासाठी जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये व्हॅक्सिनेशन सुरू करण्यात आलं त्यावेळेस त्यांचा केसेसचा जो केस लोड होता तो बऱ्यापैकी कमी करण्यात आला. तसंच भारतामध्ये असं अपेक्षित आहे की जर सर्वत्र आपण व्हॅक्सिनेशन मोहीम राबवू शकलो तर सर्व्हायकल कॅन्सरचे केसेस आपण 80 ते 100% कमी करू शकतो. आज भारतामध्ये 3 टाईपचे व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत HPV साठी. हे व्हॅक्सिन कुणी घ्यावे तर 9 वर्षानंतरच्या मुलींना आपण हे व्हॅक्सिनेशन देऊ शकतो. वयाच्या 15व्या वाढदिवसाच्या आधी जर हे व्हॅक्सिनेशन घेतलं तर 2 डोस पुरेसे असतात. 15 ते 26 या कालावधीमध्ये आपल्याला 3 डोस लागतात. या व्हॅक्सिनेशनमध्ये आपण सर्व्हायकल कॅन्सर बरोबरच ॲनल कॅनलचा कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर, याच्याबरोबर घशाचा कॅन्सर म्हणजे ओरोफॅरिंगचा कॅन्सर, याच्या केसेसही कमी होऊ शकतात. या व अशा इतर हेल्थ रिलेटेड माहितीसाठी आपण एशियन नोबल हॉस्पिटल या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकतो.